सर्वप्रथम माझे भाऊजी आजारी पडले होते अलिबागला आणि तिथून माझी बहीण घेऊन आली मिरजेत आल्यानंतर मीही तसंच गाडी घेऊन आलो आणि मला काय नेमकं कोणाकडे जायचं काय माहीत नाही, पण मी नेहमी येतो रियाजकडे. त्या पद्धतीप्रमाणे आलो, त्याचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितलं अशा डॉक्टरांकडे जा समर्थ हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांनी उत्तम प्रकारे माझ्या भावजींचा इलाज झाला. आता परत दाखवायला होतो, एकदम मुख्य पेशंट. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी कोकणातल्या मिरजेत आलात तर रियाज अहमदीवाल्यांचा सल्ला घ्यायचा आणि कुठं जायचं असेल डॉक्टरांच्याकडे ते सांगतील त्या पद्धतीने केलं तर तुमचं भलं होईल. ह्या पेशंटमध्ये माझे कमीत कमी 2-2.5 लाख रुपये वाचलेले आहेत. आपले पण पैसे वाचावे अशी माझी इच्छा आहे आणि रियाज अहमदीवाल्यांना भेटून आपला इलाज करून घ्यावा. हे आमचे चंद्रकांत थळे मुरुंडीचे आमचे मित्र आहेत. बरेच वर्षापासून आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, एक भावाच्या सारखे संबंध आहेत. तर यांच्या भाऊजीला परवा अचानक आजार झाला. मग बऱ्याच ठिकाणी त्यांनी उपचारासाठी नेलं, अलिबागला नेलं, त्याच्यानंतर मिरजेमध्ये पण एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते. मग नंतर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केले असता मी योग्य त्या ठिकाणी समर्थ नेहरू हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलं आणि 5 ते 6 दिवसात त्यांच्या पेशंटची रिकव्हरी झाली आणि आज पेशंट सुखरूपरित्या घरी पोचला. परत आज फॉलोअपला ते लोक आलेले आहेत आणि पेशंट एकदम ओके आणि छान आहे. तरी येणारे जे काय रुग्ण असतील कोकणातून त्यांना राहण्याची आपल्याकडे उत्तम सोय आहे व उपचार आपल्याकडे चांगल्या सर्व प्रकारचे डॉक्टर आपण नेमलेले आहेत की जेणेकरून कुठल्याही रुग्णांची फसवणूक किंवा आर्थिक भुर्दंड बसू नये. मिरजेत आल्यानंतर त्यांना योग्य त्या ठिकाणी पाठवून त्यांचं योग्य ते उपचार व निदान करण्याचे काम आपण करत आहोत. तरी सर्वांना मी सांगू इच्छितो की कुणालाही कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्यांनी व्हॉट्सअपवर जरी रिपोर्ट पाठवलं तर त्यांना घरी बसल्या ठिकाणी सर्व प्रकारचे त्यांना काय उपचार घ्यायचे असतील किंवा कुठल्या प्रकारचे डॉक्टरांना भेटायचं असेल सर्व आमच्याकडून सल्ला दिला जातो. तर केव्हाही मिरजेत यायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा.